मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तु युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. फ्लॅट निवडताना आपण अतिशय घाई करतो, गडबड करतो आणि पैशाचा विचार करतो. वास्तुतज्ञाला पैसे द्यायला नको, पण प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्ही नक्कीच बोलवता. आणि प्रॉब्लेम काय झाले सर? आम्ही फ्लॅट विकत घेतला, राहायला आलो आणि जनरल वास्तुशास्त्र बघितलं. 1-2 वर्षामध्ये असे प्रॉब्लेम झाले की वाटलं की आधीच सरांना बोलवायला पाहिजे होतं. अशी वाक्य महिन्यातून मी कमीत कमी 10 ते 15 वेळेला ऐकतोय, अनुभव घेतोय वास्तू व्हिजिटला गेल्यावर. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ करण्याची मला इच्छा झाली की कृपया चुकू नका. एक गोष्ट सांगू का? या 3 गोष्टी करताना आपण कधीही घाई करायची नाही आणि विचारपूर्वक निर्णय घ्यायचा. पहिली गोष्ट, घर विकत घेताना किंवा घर बांधताना. नंबर 2 ची गोष्ट, मुला मुलींची लग्न ठरवताना. आणि तिसरी गोष्ट, मुला मुलींचं करिअर ठरवताना घाई करायचं नाही. योग्य तज्ञाचं मार्गदर्शन घेऊन आपण या 3 गोष्टी ठरवायच्या आहेत. आपण काय करतो, फ्लॅटसाठी 2 करोड रुपयाचं बजेट ठेवतो. कमीत कमी 50-60 लाखाचं बजेट आपण फ्लॅटसाठी ठेवतो, ते अगदी 2-3 करोड पर्यंत. बरोबर. दुसरी गोष्ट काय आहे की आपण फर्निचरसाठी 40 ते 50 लाखाचं बजेट नक्कीच ठरवतो, परंतु ज्या फ्लॅटमध्ये आणि ज्या वास्तूमध्ये उत्तम आयुष्य मिळणार आहे, आयुष्याचे सगळे धागेदोरे ज्या वास्तूशी म्हणजे ज्या घराशी जोडलेले, ते घर घेताना आपण विचार करत नाही. फक्त पूर्व पश्चिम बघायचं. आणि फ्लॅट विकत घेताना 21 पॉइंट बघावे लागतात. त्यापैकी एक प्लॅन आहे. या नुसत्या प्लॅनवरनं पूर्व पश्चिम बघायचं आणि मग हो, दरवाजा पूर्वेला आहे, किचन तर दक्षिणेला आहे, बेडरूम तर तिथं दक्षिण पश्चिमेला आहे, वास्तूनुसार हा प्लॅन आहे, मग आपण घेऊन टाकू. अशी घोरचूक होते आणि माणूस जीवाला मुकलेला सुद्धा मी गेल्या 15 दिवसापूर्वी पाहिलेला आहे. बेसिक लक्षात घ्या. एक महत्वाची रेघ तुम्हाला सांगतो काळ्या दगडावरची. फ्लॅट विकत घेताना, घर बांधताना हा नुसता कागदी प्लॅन, हा म्हणजे एक आहे 25 पैकी. म्हणजे तुम्ही जवळपास 24 गोष्टी बाजूला ठेवता. बरोबर. 21 आहेत फ्लॅटसाठी आणि 25 पॉइंट आहेत राहत्या घरासाठी. म्हणजे आपण जमिनीवर तर बांधतो तिथे घर. बरोबर. मग लोक काय करतायत, वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं, वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं, कुठल्याही वास्तुतज्ञाला न बोलवता फक्त पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेचे असे प्लॅन काढले आणि वास्तूनुसार ते इंजिनियरला घर बांधायला दिलं आणि झालं वास्तूनुसार घर. आणि मग राहायला गेले. राहायला गेल्यानंतर राहायला जायचा विषय वेगळा. घर बांधताना किंवा फ्लॅट बुकिंग केल्यापासूनच प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे सुरू झाले. कारण वास्तुशास्त्र म्हणजे हे नुसतं कागदी प्लॅन नव्हे. लक्षात घ्या. 21 पॉइंट वास्तूनुसार फ्लॅट घेताना लागतात. त्यामध्ये एक पॉइंट हा कागदी चिठोर आहे. अलग लक्षात. हा व्हिडिओ जगात कुणी बनवू शकणार नाही आणि एवढं एक्सप्लेनेशन कुणी देऊ शकणार नाही. वेळ असेल तर बघा. कारण हा फ्लॅट घेताना होणाऱ्या चुका ज्या लोकांनी केल्या आहेत आणि मी स्वतः त्यांच्या घरी अनुभवल्या आहेत, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. बरोबर. तुम्ही घर कशासाठी घेता? फर्निचरसाठी घेता का त्या मोठ्या 3-4 लाखाच्या टीव्ही साठी घेता का तो डबल डेकर सारखा असणारा तो मोठा फ्रीज विकत घेण्यासाठी घेता का ती ओव्हरहेड चिमणीसाठी घेता का फर्निचरसाठी घेता? लोकांना घर नावाची गोष्टच कळलेली नाहीये. जेव्हा दवाखाना पाठीमागे लागतो, कोर्ट कचेऱ्या पाठीमागे लागतात आणि घरामध्ये घटस्फोटाचे सगळे वातावरण सुरू होतं, तेव्हा वास्तुशास्त्र ज्योतिषतज्ञ आठवतो, अरे कुठेतरी पत्रिका दाखवली पाहिजे. मग प्रॉब्लेम व्हायच्या आधी तुम्ही का नाही विचार करत? हा मुला मुलींची लग्न ठरवताना तुम्ही गुणमेलन करत नाही. मुला मुलींची लग्न ठरवताना मुहूर्त काढत नाही, मुहूर्तावर लग्न करत नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही काहीही न पाहता करताय आणि प्रॉब्लेम आल्यानंतर मग तुम्ही डॉक्टर म्हणजे आमच्याकडे येताय. करेक्टली. हे होऊ नये यासाठी हा विषय आहे.
बरं, आता आपण फ्लॅटचा विचार करूयात. फ्लॅट, कारण बांधकामानुसार जे घर बांधायचं त्याचा व्हिडिओ मी वेगळा करणार आहे. एका व्यक्तीने प्लॅन पाठवला, सर वास्तूनुसार खूप परफेक्ट आम्हाला मिळालेला आहे, फक्त तुमचा हो हवा होता. बरोबर. मग मी वास्तू व्हिजिटला गेलो. वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर ना, हा सॉरी, प्लॅन पाहिल्यानंतर म्हणले वास्तूनुसार परफेक्ट आहे आणि आम्हाला तुमची वास्तू व्हिजिट पाहिजे, आम्हाला काही शंका आहेत आणि फर्निचर कसं करायचं, काय करायचं. मित्रांनो, तुम्हाला जे बेसिक वास्तुशास्त्र माहिती आहे, जे आज लहान मुलाला माहिती आहे, तर त्या वास्तूच्या नुसार तो प्लॅन होता. पुण्यातलाच आहे. तर वास्तू व्हिजिटला त्यांनी मला बोलवल्यानंतर मी तो फ्लॅट रिजेक्ट केला. मी तिथे त्यांना राहू दिलं नाही. त्या फ्लॅटमध्ये त्यांना तो रिजेक्ट केला. वास्तूनुसार, प्लॅन नुसार तर एकदम परफेक्ट होता. म्हणजे पूर्वेला मोकळी छान व्हेंटिलेशन होतं, उत्तरेला व्हेंटिलेशन होतं, त्यानंतर आग्नेयच्या पूर्वेमध्ये किचन होतं, मस्तपैकी हॉल छान ठिकाणी होतं. म्हणजे वास्तूच्या नियमानुसार जवळपास तो 70% चांगला असून मी तो रिजेक्ट केला. काय कारण असेल? हेच कारण आहे की तुम्ही कॉमन मॅन काय काय करता की 2 दिवसाचे कोर्स 999 ₹90 असले कोर्सेस करून, ऑनलाईन करून मी झालो वास्तुतज्ञ असं म्हणून तुम्ही प्लॅनवरनं फ्लॅट विकत घ्यायचा प्रयत्न करता आणि राहायला गेल्यावर प्रॉब्लेम होतात. ते होऊ नये म्हणून मला त्यांनी बोलवलेलं होतं. का मी रिजेक्ट केला हे तुम्हाला सांगतो, कारण सभोवतालचे दोष जे आहेत ते पाहणं खूप गरजेचं आहे. 21 पॉइंट्स मध्ये काय बघा. 21 पॉइंट मध्ये पहिल्यांदा आकार आहे, जमीन आहे, आजूबाजूला काय आहे, शेजार काय आहे. शेजार वास्तुशास्त्रात सांगितलंय की तुमच्या घराचा शेजार काय असावा. डोंगर आहे, नदी, नालं, स्मशान, मंदिर, शाळा, हायवे, हॉस्पिटल काय आहे, हा शेजार बघून फ्लॅट घेतला पाहिजे. तर नुसते ह्या कागदी घोडे नाचवायचे 2 करोडच्या फ्लॅटसाठी. बरोबर. दिशा कशा आहेत, दरवाजा कुठे, खिडक्या कुठे, बेडरूम, टॉयलेट, किचन, हॉल, वास्तूची एनर्जी. वास्तूची एनर्जी स्कॅन करावी लागते. नुसतं प्लॅनवरनं चालत नाही. आजूबाजूला काय दोष आहे, घराची एनर्जी कशी आहे, तुम्ही ज्या लाईफ पॉवरसाठी घर घेतलेलं आहे ती पॉवर त्या घरात आहे का नाही, हे एनर्जी स्कॅनिंग करावं लागतं. नुसता फ्लॅट घेतला, 2 करोडचा फ्लॅट घेतला, फर्निचर 50 लाखाचं केलं, राहायला गेलो आणि वर्षभरामध्येच घरातली एक व्यक्ती गेली, काय उपयोग त्या 2 करोडचा. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जागरूक व्हावे म्हणून हा व्हिडिओ आहे. माझ्याकडे तर 2-2 वर्षाच्या अपॉइंटमेंट सगळ्या बुक आहेत. मला कामाची काळजी नाहीये, मी पक्क परफेक्ट काम करतोय. पण तुम्ही जागरूक व्हा रे. नुसता फ्लॅट वरती प्लॅन घेऊ नका, कन्सल्टन्सी घ्या. इतकं किरकोळ समजू नका. मुलांच्या लग्नाला, घर बांधताना, फ्लॅट घेताना आणि मुलांचं करिअर ठरवताना जाऊ देत पैसे. 30-40 हजार रुपये वाचवण्यासाठी पुढच्या करोड रुपयांचं नुकसान करून टाकतात. बरोबर. वास्तूची एनर्जी कशी आहे, लांबी, रुंदी, उंची कशी आहे घराची, कुठं कळणार, याच्यात काय कळणार. ब्रह्मस्थान आणि ती वास्तू तुमच्या कुंडलीनुसार आणि याच्यानुसार सुटेबल आहे का नाही, अनेक पॅरामीटर्स पाहून मित्रांनो हे सगळं बघावं लागतं. मग काय होतं, ह्या गोष्टी नसल्यामुळे प्रॉब्लेम होतात. मी आता परवा एक अशी घटना पाहिली की त्या वास्तूचा प्रॉब्लेम असल्यामुळे, वास्तुदोषामुळे, वास्तुशांतीच्या दिवशी त्यांच्या घरातल्या मूळ व्यक्तीचं निधन झालं हार्ट अटॅकमुळे. विचार करा किती वाईट गोष्ट आहे. असे अनेक अनुभव मी रेग्युलर बघतो, कारण इथे वास्तुशास्त्राचा विचार केला जात नाही. मग त्यांच्या रिलेटिव्हनी सांगितलं, सर आम्ही त्यांना सांगितलं होतं की हा फ्लॅट घेऊ नका, वास्तूनुसार आम्हाला योग्य वाटत नाहीये, तुम्ही कन्सल्टन्सी घ्या, सरांची कन्सल्टन्सी घ्या. पण त्या म्हणाल्या की नाही, माझी खूप विश्वास आहे, मी सरांचा व्हिडिओ बघते, पण आमच्या घरातल्या लोकांना हे माहित नाही किंवा लोकांना ह्या गोष्टीवर विश्वास नाही. विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा आपण खड्ड्यात पडतो. आपल्या वाटतं रस्ता सरळ चाललाय, पण पाणी आहे, जाऊ दे ना गाडी त्याच्यातून, पण पुढे खड्डा आहे, त्या खड्ड्यात तुम्ही जेव्हा पडता तेव्हा लक्षात येतं. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की नुसता प्लॅन बघून आपण वास्तूनुसार घर आहे असं अजिबात ठरवणं 100 नाही 300% धोकादायक आहे. विचार करा, मी जो मगाशी विजय सोडला अर्धवट, त्याच्यामध्ये फ्लॅट का रिजेक्ट केला हे सांगतो. वास्तूनुसार परफेक्ट म्हणजे प्लॅन नुसार परफेक्ट आहे असून सुद्धा तो फ्लॅट रिजेक्ट केला, कारण त्यांच्या उत्तर वायव्य दिशेला मोठी स्मशानभूमी आलेली होती आणि स्मशानभूमीचा वास.
मग विचार करा हा फ्लॅट आपल्यासाठी योग्य आहे का. नंबर 2 ची गोष्ट, याच ठिकाणी मी तुम्हाला सांगतो अजून एक फ्लॅट असा पाहिलेला होता की वास्तूनुसार सगळं परफेक्ट आहे, म्हणजे आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने होता, परंतु तो फ्लॅट त्यानं मी रिजेक्ट करायला सांगितलं. याचं कारण काय तुम्हाला माहितीये, त्या फ्लॅटच्या वास्तूनुसार परफेक्ट, प्लॅन नुसार परफेक्ट होता, प्लॅन नुसार परफेक्ट होता, पण त्याच्या बेडरूम आणि त्याचं किचन आणि हॉलच्या समोर जी पूर्व दिशा आहे तिथून मोठी हाय टेन्शन लाईन चालली होती. चर 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 आवाज येत होता. आमचे हे जे स्कॅनर्स आहेत ना ते निगेटिव्हिटी दाखवत होते. ईएमएफ मीटर म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड खूप, म्हणजे हाय टेन्शनची लाईन जेव्हा तुमच्या घरापासून जाते तेव्हा मॅग्नेटिक निगेटिव्ह फील्डचा तुम्हाला त्रास होतो. हे बघणार कोण, प्लॅन वरनं कळणार आहे का. करोडोची मालमत्ता विकत घेताय, वास्तुतज्ञाला बोलवा, चांगल्या ज्येष्ठ आणि अनुभवी. प्लॅन वरून फक्त करू नका, कारण हे सर्वात महत्वाचं आहे. तिसरा फ्लॅट जो रिजेक्ट केलेला होता त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. लक्षात घ्या, तिसरा फ्लॅट जो होता वास्तूनुसार बराचसा बरा होता, म्हणजे आपण त्यात काही छोटे छोटे बदल करून ह्या सगळ्या गोष्टी करू शकत होतो, परंतु सब्जेक्ट असा होता की सर एकदम छान आहे, आता फर्निचर साठी आम्हाला फक्त तुम्हाला बोलवायचंय, वास्तूनुसार मस्त मस्त फ्लॅट आहे बरं का. म्हणलं वा खूप छान, फर्निचर साठी तरी निदान बोलवत आहेत. म्हणलं छान, गेलो वास्तू व्हिजिटला बघायला, फ्लॅट रिजेक्ट करा, घेऊ नका. ते म्हणले असं कसं काय सर. म्हणलं बघा काय विषय. लक्षात घ्या, जेव्हा त्यांच्या, बघा तुम्ही विचार कराल की सरांनी हा फ्लॅट रिजेक्ट का केला, फर्निचर साठी बोलून वास्तूनुसार असून काय. बघा, त्यांच्या घराची जी ईशान्य दिशा होती बरोबर, ईशान्य दिशेची जी खिडकी होती त्या ईशान्य दिशेच्या खिडकीच्या खाली एसटीपी प्लांट होता. काही अंतरावरती, जवळपास 100-200 फुटावरती. एसटीपी प्लांट म्हणजे काय, अनेक टॉयलेट बाथरूम मधून येणारा जो मैला आहे तो पाईपद्वारे एका ठिकाणी नदीच्या साईडला जमा करतात आणि त्याचं वर्गीकरण केले जातो. मैला शुद्धीकरण केंद्र तुमच्या घराच्या देव दिशेच्या ईशान्य दिशेला असेल, अशा घरात तुम्ही राहिल्यावर काय होणार, फ्लॅट रिजेक्ट करून टाकला. त्यांनाही ते पटलं, या तिन्ही व्यक्तींनी माझं म्हणणं ऐकलं, व्हॅलिड रिझन कळलं आणि फ्लॅट रिजेक्ट केला. हे 3च उदाहरणं सांगतो मित्रांनो. कमीत कमी चुकीचे वास्तुदोष असणाऱ्या कमीत कमी 100 ते 150 उदाहरणं माझ्याकडे लेखी रेडी आहेत, बाकी तुम्ही ठरवू शकता. म्हणून तुम्हाला सांगतोय, वास्तू तुम्हाला घर बांधायचंय, तुम्हाला परफेक्ट वास्तू कन्सल्टन्सी करायचे, वास्तू तथास्तु ऑफिसला कॉल करा. प्लॅन वरून नको, प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करा. बघा, पुणे, मुंबई, कराड, सांगली, सातारा, गुलबर्गा, कुठे औरंगाबाद, नाशिक, जालना, याच्यामध्ये गुजरात, महाराष्ट्रातून बाहेर कुठेही, परदेशात कुठेही असलं तर वास्तू व्हिजिटला मी येणार आहे आणि प्रत्यक्ष येणार आहे. अत्याधुनिक यंत्राद्वारे सगळं मार्गदर्शन केलं जात आहे. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा मित्रांनो, वास्तू विकत घेताना, मुलांचं लग्न ठरवताना आणि करिअर ठरवताना कानाडोळा करू नका आणि इतक्या किरकोळ गोष्टी समजू नका आणि नुसता फ्लॅट विकत घेताना प्लॅन वरनं जाऊ नका. कॉल करा परफेक्ट वास्तू कन्सल्टन्सीसाठी. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये टाका. शुभम भवतु.